हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पुन्हा एकदा 2 किलोचा केक पाहणार आहोत आणि तो आहे कुल्फी फालुदा फ्लेवरचा। कुल्फी फालुदा फ्लेवरचा केक बनवण्यासाठी व्हॅनिला प्रीमिक्स घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडासा येलो कलर आणि मावा इसेन्स किंवा कुल्फी इसेन्स तुम्ही यूज करू शकता। इसेन्स नसेल तर एक चमचाभर क्रश तुम्ही स्पंज बनवताना टाकलं तरी सुद्धा चालेल। तर आता 7 इंचाचं आणि 5 इंचाचं असे 2 टीन मी वापरलेत। तर आता मी फ्लॅट नाही तर आपल्याला थोडासा टॉल केक हा बनवायचा आहे। 1 किलोचा जो आहे 1.5 किलोचा केक आहे, सॉरी मी तुम्हाला 2 किलोचा बोलले। तर हा 1 किलोचा खालचा आणि अर्धा किलोचा वरचा असा बनवलेला आहे। खालचं मी 7 इंचाचा आणि वरचं 5 इंचाचं टीन यूज केले। कुल्फी फालुदा केक बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे शुगर सिरप, त्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं कुल्फी फालुदाचं क्रश टाकून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यानेच आपल्याला केक सोक करून घ्यायचा आहे, जेणेकरून केकला आपली प्रॉपर कुल्फी फालुदाची टेस्ट येईल। तर आता छान असं ह्याच पाण्याने मी सोक केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि एकदम छान सोक करायचं आहे जेणेकरून केक खाताना आपला एकदम सॉफ्ट असा लागेल। तर आता बघा या पद्धतीने क्रीम टाकली आहे। क्रीमवरतीच मी थोडंसं कुल्फी फालुदाचं क्रश टाकलं आहे, म्हणजे कुल्फीलाही पूर्ण क्रीमलाही पूर्ण असा फ्लेवर आपल्या कुल्फी फालुदाचा येईल, म्हणजे फ्लेवरफुल क्रीम अशी इथे लागेल। दुसरी लेयर ठेवून घेतली आहे, तीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे। तर आता 1.5 किलोचा केक थोडासा कस्टमाइज आहे असं म्हटलं तरी चालेल। त्यांनी मला एक पिक्स शेअर केला होता आणि तसाच पाहिजे, पण झालं असं होतं की त्यांनी जो पाठवला ना त्यामध्ये होतं मिकी माऊस थीम आणि ती होती यामध्ये फॉन्डंटमध्ये। पण मला त्यांना फॉन्डंट नव्हतं द्यायचं, कारण सध्या पावसाचे दिवस आहे, फॉन्डंटवरती काम करणं थोडंसं हार्ड आहे। आणि फॉन्डंटचे जर का थोडेसे आपण काही बनवले फिगरिन्स वगैरे आणि त्या केकवरती अरेंज केल्या ना, तर केक त्यांच्या घरापर्यंत जाईस तोवर पूर्ण त्या फिगरिन्स वगैरे आहेत त्या केकवरती चिटकवल्या त्या खाली घरंगळतात, घसरतात, मेल्ट होतात। त्याच्यामुळे मग त्यांना मी सांगितलं की मी देते मिकी माऊस थीमचा केक, पण मी फॉन्डंट यूज करणार नाही, मी तुम्हाला पेपर टॉपर्समध्ये देते। तर ओके बोलले, त्यांना काहीच हरकत नव्हती। तर आता थोडासा टॉल झालेला आहे हा 1 किलोचा केक आणि आता वरचा जो आहे अर्धा किलोचा तो सुद्धा आता मी बनवून घेते। तर आता दोन्हीही केक एकदम छान आपल्याला क्रम कोट करून फ्रीजमधून सेट करून घ्यायचे आणि मगच फायनल फिनिशिंग करायचे। तर आता हा 5 इंचाच्या टीनमध्ये जो बनवला आहे त्यालासुद्धा मी 3 लेयर्स बनवल्यात आणि त्यालासुद्धा मी सोक करून घेतलेला आहे। पाणी आणि क्रशचं शुगर सिरप आणि क्रश दोन्ही यूज केले, जेणेकरून केक आपला थोडा स्वीट लागेल। आता केक द्यायचा होता मारवाडी घरात, म्हणून मग मी काय केलं, थोडीशी साखर एक्स्ट्रा यूज केली। त्यांना गोड फार आवडतं, आपल्याला माहिती आहे ना की मारवाडी लोकांना गोड फार आवडतं, म्हणून मग हा केक जो आहे तर तो मी थोडासा स्वीट बनवला होता, जेणेकरून त्यांना आवडेलही आणि टेस्टही छान येईल या पद्धतीने। तर असो, आता बघा या पद्धतीने पूर्ण दोन्हीही केक जे आहेत तर ते मी क्रम कोट करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला दोन्हीही फ्रीजमधून छान असे सेट करून घ्यायचे आहेत। चांगले सेट झाले की फिनिशिंगसुद्धा सुंदर येते, त्याच्यामुळे मग सेट करणं थोडंसं महत्त्वाचं आहे, सेट केल्यामुळे छान होतं। आता तुम्ही म्हणाल तर इथं क्रश टाकलं नाही का, तर क्रश मी क्रीममध्येच टाकलं होतं, तर तुम्ही बॅग घेऊन पुन्हा एकदा बघू शकता व्हिडिओ। तर आता दोन्हीही केक व्यवस्थित झालेले आहे, अर्धा आणि 1 किलोचे असे 1.5 किलोचा आपला केक आहे। आणि केकचे चार्ज म्हणाल तर शेवटपर्यंत मी नक्की एकदा सांगेल, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर आता कुल्फी फालुदा फ्लेवर साधारणतः मी 600 रुपये किलोप्रमाणे विकते, 1.5 किलोचे झाले 900 रुपये आणि आपण त्यावरती काही गोष्टी लावणार होतो तर त्याचे मी घेतले होते 100 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे टोटल केकचे मी 1000 रुपये त्यांच्याकडनं घेतले। तर आता थोडासा सेट झाला होता, म्हटलं चला फायनल फिनिशिंग लगेचच ही करून घ्यावी, म्हणून मग मी इथे प्युअर व्हाईट क्रीमने हा केक जो आहे तो क्रम कोट केलेला आहे। इथे मी कुठलीही कलर वापरला नाही, प्युअर व्हाईट क्रीमच मी ठेवलेली आहे आणि त्यानेच पूर्ण केक जो आहे तो कव्हर करते, जेणेकरून मिकी माऊसची थीम त्यांनी जी पाठवली होती मला तर त्यामध्ये प्युअर व्हाईट केक होता, त्यावरती फक्त मिकी माऊस लावलेले होते आणि फॉन्डंटचे काही रेड आणि काही ब्लॅक असे राऊंड्स लावलेले होते, छोटे छोटे कटिंग्स करून राऊंड शेपमध्ये। पण आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मी फॉन्डंट यूज करणार नाही, मी आधीच त्यांना सांगितलं, कारण पूर्ण केकची वाट लागते, शिवाय हे राहतात माझ्यापासून 2-3 किलोमीटर लांब आणि त्यांच्याकडे जायला रस्ता एवढा खराब आहे की काहीच विचारू नका। म्हणून मग मी ना त्यांना सरळ टॉपर्सचा विषय सांगितला आणि तिथेच सगळं संपवून टाकलं। असो, या पद्धतीने छान अशी फिनिशिंग करून घ्यायचे। फिनिशिंग छान केली की आपला केक छान दिसतो, मी बऱ्याचदा सांगत असते तुम्हाला। तुम्ही म्हणताल ताई
तेच काय तू दरवेळी सांगते. पण कसं आहे माहिती का, दरवेळी नवीन जर व्ह्यूवर जर का आले तर त्यांना थोडंसं उपयोगी पडते ही माहिती. तर चला, या पद्धतीने छान शार्प एजेस आपल्या केकला आलेले आहेत आणि सुंदर अशी केकची फिनिशिंग झालेली आहे. हा झाला 1 किलोचा आणि याच्यावरती जो टू टियर ठेवते तर तो आहे अर्धा किलोचा. हा बघा हा केक. आता दोन्ही केक मी व्हाईटच क्रीमने पूर्ण कव्हर केलेले आहेत. कव्हर म्हणण्यापेक्षा पूर्ण फिनिशिंगच केली आहे असं म्हणा ना. आणि कुठेही स्क्रेपर वगैरे यूज केलं नाही. अलगदपणे उचलला आणि दिला ठेवून दुसऱ्या केकवरती ठेवल्याच्या नंतर अलगद आपला पॅलेट नाईफ काढून घ्यायचा आहे. थोडीशी फिनिशिंग जर खराब झाली असेल तर ती व्यवस्थित करायची आहे. आणि छोटूसं मोदक नोझल घेतले आणि त्याने खालची आणि वरची दोन्हीही बॉर्डर्स आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. तर आता या इथपर्यंत तर काम आपलं संपलं आहे. पण अजून आपला केक रेडी झालेला नाही आहे, कारण की आपल्याला वापरायचे आहेत मिकी माऊस थीमचे टॉपर्स. तर आता हे जे आहेत तर हे कसे लावावेत कसे नाही हा मला प्रश्नच पडला होता. पण मग हळूहळू मी बरोबर एक करत व्यवस्थित लावून घेतलं आणि नंतर असा छानसा लूक केकचा दिसायला लागला. तर आता बघू शकता या पद्धतीने आपला केक झालेला आहे. आणि काही टॉपर्स आहेत, काहींचे मी खालच्या साईडची जी स्टिक आहे ती छोटीशी किंवा छोटीशी टूथपिकसारखी खालून एक काडी असते ती मी काढून घेतली काही टॉपर्सची आणि केकवरती अरेंज केलेले आहेत. आणि एक छोटा मिकी माऊस आहे, त्याच्या हातात बलून्स आहेत आणि बड्डेचं नाव लिहिलेलं आहे, त्यावरती सुद्धा हॅपी बर्थडे असं लिहिलेलं आहे. तर या पद्धतीने खूप सुंदर असा केक झालेला आहे. आणि राघव असं केकवरती नाव टाकायचं होतं, ते नावसुद्धा टाकून घेतलं. पण तरी मला केकवरती कमी वाटत होतं, म्हणून मग सिल्वर कलरचे स्प्रिंकलर्स घेतले आणि केकवरती या पद्धतीने टाकून घेतलेत. तर चला, या पद्धतीने आपला पूर्ण टोटली केक रेडी झालेला आहे. 1.5 किलोचा कुल्फी फालुदा फ्लेवरचे 900 रुपये होतात, 600 रुपये केजी प्रमाणे. आणि 100 रुपये एक्स्ट्रा असे मी 1000 रुपये केकचे घेतले होते. केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.